आमचा कारभार करत असताना पारदर्शकता आपण करूच, पण हदगावच्या जनतेला अपेक्षित असलेला विकास आम्ही या सगळ्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये करू। आज भाजप शिवसेनेची युती असल्यामुळे सरकारच तुमच्यासोबत आहे। सरकारमधनं ज्या ज्या काही योजना लागतील त्या आपण नक्की या ठिकाणी मंजूर करणार आहोत। आणि मगाशी भाषणामध्ये तुमच्या आमदार साहेबांनी सांगितलं झालेल्या योजना कुठच्या आहेत आणि होणाऱ्या योजना कुठच्या आहेत। आमदार साहेब, ज्या तळमळीनं तुम्ही काम करताय, ज्या तळमळीनं तुम्ही लोकांना आवाहन केलंय, मला पूर्ण खात्री आहे की 3 तारखेला रिझल्ट हा युतीचाच असणार आहे, दुसरं कोणी इथं निवडून येणार नाही। आपण मुस्लिम बांधवांना देखील उमेदवारी दिली, त्याच्यामुळे आपलं पॅनल हे सर्वधर्म समभावाचं एक प्रतीक आहे। आमचा मुद्दा काय आहे? आम्हाला सगळ्या जाती धर्मांचा विकास करायचा आहे, सगळ्या जाती धर्मांमधल्या मोहल्ल्यांचा आम्हाला विकास करायचा आहे, प्रत्येक वाडी वस्तीचा आम्हाला विकास करायचा आहे। आणि हा विकास करण्यासाठीच आपण नगरपालिका युतीच्या ताब्यामध्ये द्यावी ही विनंती करायला मुंबईवरून इथं मी आलो। वानखेडे साहेब देखील बोलणार होते, हेमंतराव देखील बोलणार होते। यायला मलाच उशीर झाल्यामुळं त्यांना या ठिकाणी बोलता आलं नाही, त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। पण ते जरी बोलले नसले तरी त्यांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो, त्यांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो की त्या दोघांच्या मनामध्ये असलेले संकल्प देखील माननीय देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केले जातील, हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून मी त्यांना शब्द देतो। शेवटी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत। विकासाची कामं करत असताना उमेदवार देखील हा सुसंस्कृत आणि शिक्षित असावा लागतो। आपल्या उमेदवारांचं क्वालिफिकेशन काय? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, बरोबर ना? बरोबर ना? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। त्याचा अर्थ या शहराचा विकास कसा करायचा, त्याचा आराखडा कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, हे फक्त एकमेव उमेदवार ठरू शकतात आणि त्यांचं नाव रोहिणीताई वानखेडे आहे, म्हणून तुम्ही त्याला मतदान केलं पाहिजे। शेवटी एखादी शिकलेली व्यक्ती तर नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे, तर तुम्हाला असलेला अपेक्षित विकास त्यांच्याकडनं होणार आहे। त्यांच्या विद्वत्तेप्रमाणे हे शहर आहे त्याच्यापेक्षा सर्वांग सुंदर करण्याची ताकद रोहिणीताईंमध्ये असणार आहे। आणि म्हणून शिकलेल्या उमेदवाराला जर आपण मतदान केलं, ज्याचा फक्त अजेंडा विकास आहे, त्याला जर आपण मतदान केलं, तर माझ्या महिला भगिनींच्या, तरुण वर्गाच्या आणि वरिष्ठांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या रोहिणीताई नक्की पूर्ण करतील, हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे। मगाशी MIDCचा उल्लेख केला, पण बाबूराव नुसती MIDC करून चालणार नाही। MIDC झाल्यानंतर त्याच्यामध्ये उद्योग आले पाहिजे आणि त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करू, पण त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करावं अशी माझी विनंती आहे। रोहिणीताई नगराध्यक्ष झाले, सगळे नगरसेवक झाले की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक बैठक घ्या। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं जो विभाग माझ्याकडे आहे त्या विभागामार्फत किमान पुढच्या 5 वर्षात 500 या शहरातली मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ते स्वतः उद्योजक बनले पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे। 3 तारखेला विजय संपादन झाल्यानंतर तुम्ही कधीही सांगा, माझ्या मंत्रालयाचे सगळे अधिकारी या ठिकाणी पाठवतो आणि ज्यावेळी हे 500 तरुण आणि तरुणी स्वतःच्या पायावर उभे राहतील तरी तुम्हाला प्रचाराची देखील आवश्यकता नाही। आणि सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही। आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना, माझ्या महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करणं गरजेचं आहे। आणि तो विभाग माझ्याकडे असल्यामुळं त्याच्यात माझं देखील योगदान नक्की आपल्याला मिळेल, हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला शब्द देतो।